नमस्कार, जय महाराष्ट्र. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. कोल्हापुरात माडा पॅटर्न वापरणार शरद पवार. शरद पवारांचा भाजप व अजित पवार गटाला पुन्हा धक्का. काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशा बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे दोन बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दोन नेते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. कोल्हापूरचे भाजपचे नेते समरजित गाडगे व इंदापूरचे भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. समरजित गाडगे यांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे शरद पवार कोल्हापुरातही माडा पॅटर्न वापरणार असं चित्र स्पष्ट होत आहे. कारण की माड्यात लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी मोठी खेळी खेळली होती. माड्यातील भाजपचे नेते धैर्यशील पाटील यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं होतं. तत्पूर्वी रणजितसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी दिल्यापासून धैर्यशील पाटील यांचा गट नाराज होता आणि हीच नाराजी शरद पवारांनी हेरली आणि आपला डाव टाकला आणि माड्यातलं मैदान मारलं. आणि हाच पॅटर्न शरद पवार कोल्हापूरमध्येही वापरणार आहेत. कोल्हापुरातील कागलमधील भाजपचा मोहरा हेरून अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. कारण की अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित गाडगे यांना तिकीट देऊन तिथेही ते मैदान मारतील आणि पुन्हा एकदा माडा पॅटर्न पाहायला मिळेल. तर तुम्हाला काय वाटतं, शरद पवारांनी टाकलेला हा डाव यशस्वी ठरेल की नाही आणि समरजित गाडगे यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवल्यास ते विजयी होतील की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आत्ताच आपल्या आद्विक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.